घडीचं सगळ्यात महत्त्वाची बातमी, संशयित दहशतवाद्याचं स्केच जारी करण्यात आलेलं आहे। संशयित दहशतवाद्यांचे स्केच जारी करण्यात आलेले आहेत। न्यूज 18 लोकमतच्या हे स्केच हाती आलेले आहेत। संशयित दहशतवाद्यांचे हे स्केच ज्यांनी काल पहलगाममध्ये बैसरन या ठिकाणी जो हल्ला केला ते त्यांचे स्केच जारी करण्यात आलेले आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया। प्रशांत, स्केच आता समोर येत आहेत या दहशतवाद्यांचे। बरोबर, स्केच जे आहे पुढे आलेले आहे। महत्वाचं म्हणजे जी माहिती मिळते की साधारणतः हे जे दहशतवाद्यांचे फोटो आहेत, हे फोटो असं म्हणावं लागेल की या फोटोच्या माध्यमातून ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि ती जे पर्यटकांकडून जम्मू काश्मीर पोलिसांनी जी माहिती दिली त्याच्या आधारावरती हे स्केचेस पुढे करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे की ज्या दहशतवाद्यांनी यात हल्ला केला त्या दहशतवाद्यांविरुद्ध आता कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। स्टुडिओ नक्की पहलगाम मधील हल्ल्यानंतर ऍक्शन मोडवर आलेला आहे। बघा, हे ते स्केच आहे। संशयित दहशतवाद्यांचा स्केच जारी करण्यात आलाय। त्यातला हा एक दहशतवादी ज्याचा स्केच आपल्याला समोर दिसतंय। पहलगाम मधील हल्ल्यानंतर सुरक्षा दल ऍक्शन मोडवर आलेला आहे। जे पर्यटक बोलण्याच्या स्थितीत आहेत, मनस्थितीत आहेत, जे तिथे आजूबाजूला उपस्थित होते त्या सगळ्यांकडनं दहशतवादी कसे दिसत होते ही माहिती घेतली आणि गेली आणि त्याच्याकडनं स्केच त्यांच्याकडनं बनवली गेलेली आहेत। हे स्केच आपल्याला एका दहशतवाद्याचं दिसतंय। या माध्यमातून आता या दहशतवाद्यांना शोधलं जात आहे। काही वेळापूर्वी तुम्ही दृश्य बघत होतात, बैसरनमध्ये आजूबाजूला जो जंगलाचा भाग आहे तिथे आता सर्च ऑपरेशन सुरू झालेलं आहे आणि तिथे या दहशतवादी म्हणजे यापैकी कोणी जर दहशतवादी लपून बसलेले असतील तर त्यांना शोधणं या स्केचच्या माध्यमातून सोपं जाणार आहे। संशयित दहशतवाद्यांचा स्केच जारी करण्यात आलेला आहे। संशयित दहशतवाद्यांचा स्केच जारी करण्यात आलाय। सुरक्षा दल ऍक्शन मोडवर आलेला आहे। बैसरन जिथे दहशतवादी हल्ला झाला त्याच्या आजूबाजूला जो जंगलाचा भाग आहे तिथे सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे। न्यूज 18 लोकमतची एक टीम त्या सगळ्या लष्कराच्या जवानांसोबत आहे। सर्च ऑपरेशन करताना त्यांच्या सोबत ते कशा पद्धतीने सर्च ऑपरेशन करतायत ते आपण बघितलं आणि घटनास्थळी बैसरन या खोऱ्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा पोहोचलेले आपण बघितलं। घटनास्थळाची पाहणी करताना बघितलं। हे दुसरं स्केच एका दहशतवाद्याचं म्हणजे पहिला एक दहशतवादी नंतर हा दुसरा दहशतवादी त्यांचे स्केच समोर येत आहेत। संशयित दहशतवाद्यांचे हे स्केच समोर येत आहेत। ज्यांनी हा हल्ला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला, अनुभवला, ज्यांनी मृत्यू समोर पाहिला आणि जे बोलण्याच्या परिस्थितीत मनस्थितीत आहेत त्यांच्याकडून हे दहशतवाद्यांचं स्केच बनवून घेतलं गेलेलं आहे। त्यांनी सांगितलं आणि मग स्केचची तयार करणारी जी टीम असते त्यांनी हे स्केच जारी केलेलं आहे। हे दहशतवाद्यांचं स्केच आहे। दहशतवाद्यांना पकडण्याकरता ते उपयोगी पडू शकतं सगळ्या लष्कराच्या जवानांना। हा एक दहशतवादी आणि अजून एक दहशतवादी अशा दोन दहशतवाद्यांचे स्केच समोर आलेले आहेत। सध्या देशभरामध्ये संतापाची लाट आहे। या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याकरता आज सगळा देश पुढे सरसावलेला आहे। तिसरं स्केच समोर येत आहे। हा तिसरा दहशतवादी साधारणपणे 7 ते 8 दहशतवादी होते अशी प्राथमिक माहिती आहे। अजून नेमका आकडा समोर आलेला नाही, पण हे तिसरं स्केच आपल्या समोर येत आहे। तिसरा दहशतवादी ज्याने बेछूट गोळीबार केला, पर्यटकांवर हा बेछूट गोळीबार झालेला आहे। बैसरनच्या खोऱ्यामध्ये हा पर्यटकांवर बेछूट गोळीबार झालाय। 50 गोळ्या फायर झाल्या असं कळतंय आणि 27 जणांना मारण्यात आलेलं आहे। हेच ते दहशतवादी, क्रूर नरसंहार करणारे हेच ते दहशतवादी। हा तिसरा दहशतवादी आहे। 3 दहशतवाद्यांचे स्केच आतापर्यंत समोर आले आहेत। देश तुम्हाला सोडणार नाही हेच आज सगळा देश म्हणतोय। पर्यटकांवर बेछूट गोळीबार झालाय। हे पाकिस्तानी दहशतवादी होते अशी माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया। प्रशांत, 3 छायाचित्र, 3 स्केचेस समोर आलेली आहेत। 3 दहशतवादी आता समोर आपल्याला दिसतायत स्क्रीनवर। काय सांगाल, कसा फायदा होईल या स्केचेसचा? हे जे तीनही छायाचित्र आहे जे स्केचेस आहे हे जम्मू काश्मीर पोलिसांनी तयार केलेली आहे। सूत्रांची माहिती आहे पर्यटकांना जे दहशतवादी दिसले होते साधारणतः अर्ध्या डझनपेक्षा जास्त म्हणजे 6 पेक्षा जास्त दहशतवादी होते। त्यापैकी 3 दहशतवाद्यांचे स्केच बनवण्यामध्ये जम्मू काश्मीर पोलिसांना यश आलेलं आहे। तेच हे स्केचेस आहे आणि यांची नावं देखील पुढे आलेली आहे। आसिफ फौजी, सुलेमान शहा आणि अब्दुल तन्हा अशा प्रकारची ही नावं आहेत। हे तीनही संशयित दहशतवादी आहे। या सगळ्यांचा शोध युद्ध स्तरावरती घेतला जात आहे। एकीकडे या 6 दहशतवाद्यांना शोधण्यासाठी जर बघितलं आपण तर
भारतीय लष्कराने ऑपरेशन सुरू केलेलं आहे, मोहीम राबवलेली आहे. खास करून पहलगामच्या परिसरामध्ये जे असलेल्या टेकड्या आहेत त्या भागांमध्ये शोध मोहीम सध्या युद्धस्तरावरती सुरू आहे. आणि दुसरीकडे जम्मू काश्मीर पोलिसांनी या प्रकारचे केसेस जारी केले. याचा अर्थ असा होतो की आता यांना पकडण्यामध्ये लवकरात लवकर यश मिळेल, कारण की यांना कुणीतरी स्थानिकांनी कुठेतरी बघितलं असेल, त्याच्या आधारावरती जम्मू काश्मीर पोलीस पुढाकार घेत आहे आणि या सगळ्यांवरती कठोर कारवाई कशी करता येईल आणि यांना जे यामध्ये पाकिस्तानी दहशतवादी आहे त्यांना कसं या निष्पाप पर्यटकांना ठार मारण्याचा पूरकर्म असणाऱ्या नरसंहार करणाऱ्या दहशतवाद्यांना यमदच नाही पाठवण्याचा प्रयत्न कुठेतरी भारतीय लष्कराच्या वतीने होण्याचा शक्यता आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या विरोधात जोरदार मोहीम राबवली जात आहे. प्रशांत, जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी ही 3 स्केचेस समोर आणली आहेत, त्या तिघांचीही नावं समोर आलेली आहेत का? आणि आता जे सर्च ऑपरेशन करतायत त्यांच्याकडे हे स्केच पाठवलं जाईल का? महत्वाचं म्हणजे यांची नावं जे पुढे आलेले आहे त्यामध्ये पहिलं नाव जे आहे आसिफ फौजी, दुसरं नाव आहे सुलेमान शाह, तिसरं नाव आहे अबू तना. हे दहशतवाद्यांचे स्केच आहे. हे खास करून जम्मू काश्मीर पोलिसांच्या वतीने जारी करण्यात सूत्रांची माहिती आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या दहशतवाद्यांना याच्या माध्यमातून ओळखून त्यांना भारतीय लष्कर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करेल. यासाठी जोरदार ऑपरेशन देखील राबवलं जात आहे. अशी एक शक्यता व्यक्त केली जात होती की हे सगळे जे दहशतवादी 2 आठवड्यांपासून पहलगाम मध्ये होते त्यांना कुठल्या स्थानिकांनी सुद्धा मदत केलेली आहे, तर त्यांच्याविषयी काही अपडेट कळलंय का? साधारणतः 2 आठवडे हे दहशतवादी. प्रशांत, मला क्षमा करा, मी तुम्हाला काही क्षण थांबवते. ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्या सोबत आहेत. हेमंत सर, प्रचंड संताप होतोय. काल 2:45च्या दरम्यान हा हल्ला झाला. हे स्केचेस आता समोर येत आहेत. काय सांगाल या हल्ल्याविषयी आणि आत्ता जे सुरू असलेलं बैसरांच्या आजूबाजूच्या जंगलातलं सर्च ऑपरेशन आहे त्याच्याविषयी? असं आहे की ही जी जागा होती 7 किलोमीटर लांब होती पहलगाम पासून आणि तिथे सिक्युरिटी फोर्सेस म्हणजे भारतीय सैन्य त्या भागात अजिबात नाहीये आणि काश्मीर पोलीस पण नव्हते. त्याच्यामुळे हे एक सॉफ्ट टार्गेट होतं आणि त्याला शोधून या दहशतवाद्यांनी या टुरिस्टवरती हल्ला केला. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची शस्त्र नव्हती. ही अतिशय दुःखद घटना आहे आणि अनेक जण विनाकारण मारले गेलेत, इन्क्लुडिंग काही महाराष्ट्रातले पुण्यातले सुद्धा आहेत. तर ती वाईट बातमी आहे आणि त्यांना म्हणजे आणि जे जखमी आहेत ते लवकर बरे व्हावं अशीच आपली देवाकडे प्रार्थना आहे. तोपर्यंत हे दहशतवादी आहेत हे पुढे नक्कीच पुढच्या काही दिवसामध्ये नक्कीच मारले जातील, कारण हे काश्मीरमध्ये दहशतवादी येतात त्यांचे आयुष्य फार तर 5 ते 6 महिने असतं, त्यामुळे ते मारले जातील त्याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नको. तिसरा भाग असा आहे की आपण आजच्याच पेपर म्हणजे आजच्याच बातमी आलेली आहे की आपण ज्यावेळेला या दहशतवादी हल्ल्याविषयी बोलतो आहे त्याच वेळेला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरीच्या बाजूने काश्मीरमध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये 3 दहशतवादी हे सीमेवरतीच मारले गेले. ही चांगली बातमी आहे, कारण दहशतवादी जर भारताच्या आत याच्या आधीच मारले गेले तर त्याच्यामुळे त्यांना तो हिंसाचार करता येणार नाही. आणि जो शेवटचा मुद्दा आहे तो असा आहे की ज्याच्या मागे पाकिस्तान आहे याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नाही. तर पाकिस्तानच्या विरुद्ध कारवाया कशा करायच्या? पाकिस्तानच्या विरुद्ध युनायटेड नेशन्समध्ये जाऊन त्यांना टेरर स्पॉन्सरिंग स्टेट म्हणून डिक्लेअर करायचं का? त्यांच्यावरती आर्थिक बहिष्कार घालायचा का? त्यांच्यावरती काय म्हणतात मिलिटरी ऍक्शन आहे, उरी नंतर झालेला सर्जिकल स्ट्राईक किंवा बालाकोट नंतर झालेला एअर स्ट्राईक किंवा तोफांच्या मदतीने हल्ला, क्षेपणास्त्रांच्या मदतीने हल्ला, भारतीय सैन्याच्या मदतीने हल्ला, असे अनेक उपाय आपल्या समोर आहेत. त्याच्यावरती विश्लेषण केलं जाईल आणि नेमका उपाय हे केला जाईल. परंतु यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की सगळ्या भारतीयांनी एकत्र येऊन भारतीय सैन्याच्या मागे ठामपणे उभं राहण्याची गरज आहे. खरंय सर, आता उत्तर देण्याची ही वेळ आली आणि या भारतीय सैन्याच्या मागे ठामपणे उभं राहण्याची भारतीयांनी वेळ आलेली आहे. सर धन्यवाद. तुर्तास ही सविस्तर चर्चा आपण केली त्याबद्दल.